तो ये बंदर है हमारे वृंदावन के, जिनकी सबसे फेवरेट है फ्रूटी। फक्त या एकट्या मुलीने म्हणजे श्वेता सिंगने या ठिकाणी हा देखावा सादर केलेला आहे। यात काय कमी आहे असं आपल्याला कुठेच वाटत नाही। सिंग परिवार यांच्याकडे हा श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झालेला आहे। नमस्कार, मी अतुल जैन, आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण आहोत सिंग परिवार यांच्या घरी। आज या ठिकाणी जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि त्यांच्या घरी आपण जाऊया आणि जाणून घेऊया कशा पद्धतीने आज या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय। तर चला आपण जाऊया सिंग परिवार यांच्या घरी। हा आहे सिंग परिवार। आपण बघत असाल तर गेली अनेक वर्ष ह्यांच्या घरात उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो। सगळे उत्सव अत्यंत उत्साहात जल्लोषात हे पार पडताना आपण बघू शकतो। त्याच पद्धतीने आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव या ठिकाणी साजरा होताना आपण बघू शकता। तर या ठिकाणी 12 वाजलेले आहेत रात्रीचे आणि श्रीकृष्णाचा जन्म या ठिकाणी या लोकांनी केलेला आहे आणि हा झोपाळा आपण हलवून त्यांचा वाढदिवस जो आहे तो आपण साजरा करतोय। त्यांचा जन्मदिवस, त्यांचा जन्म आपण साजरा करतो आणि अशा पद्धतीने बघत असाल तर ही सुंदर अशी मूर्ती, श्रीकृष्णाची मोठी मूर्ती, ही त्यांची घरातली मूर्ती आहे आणि या ठिकाणी देखावा सादर केला आहे। कारागृहातून जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म होतो तेव्हा बाहेर घेऊन जाताना त्यांचे पिताश्री हे या ठिकाणी आपण बघू शकता। या ठिकाणी हे सगळे जे दूत आहेत कंसाचे ते झोपलेले आहेत आणि अशा पद्धतीने सुंदर चित्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे। खूप माकड या ठिकाणी आपण बघू शकता। तर हे माकड काय आहे, काय या ठिकाणी ठेवलेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी जाणून घेऊया। एक झाड आहे त्यावर या ठिकाणी खूप माकडं आहेत। अशा पद्धतीने या ठिकाणी 56 भोग त्यांनी दाखवलेला आहे। हा 56 भोग आपण बघू शकता। अत्यंत सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी 56 भोग दाखवलेले आहेत। खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी छोटे खानी देखावा सादर करण्याचा प्रयत्न श्वेता सिंग यांनी केलेला आहे। श्वेताशी आपण बोलूया की आजचा हा उत्सव तिच्याकडे कशा पद्धतीने साजरा होतोय। श्वेता सिंग आपल्यासोबत है, तिला अपन विचारूया। श्वेता सिंह जी, आपका हार्दिक स्वागत है। जिस तरह जन्माष्टमी उत्सव आप हर साल मनाते हो, इस तरह इस साल भी आप जन्माष्टमी मना रहे हो, क्या कहोगे जिस तरह से आज आपने यहाँ पे जो 56 भोग लगाए हैं और ये सब बहुत सुंदर आपने चित्र यहाँ पे निर्माण किया है, क्या कहोगे इसके बारे में, आज के इस देखावे के बारे में आप? ठीक है, हमने यहाँ 56 भोग लगाए लाला के लिए कि हर साल हम उनके लिए 56 भोग लगाते हैं। इस बार हमने प्रयत्न किया है कि हम घर के खाना ज़्यादा बना के डालें, क्योंकि पिछले बार हमने बहुत सारे स्नैक्स डाले थे। तो इस बार हमने अलग अलग टाइप की रोटी डाली है और इस बार थोड़ा थीम डिफरेंट है, क्योंकि जैसे आप देख सकते हो यहाँ पे सिर्फ और सिर्फ मैक्स टू मैक्स मंकीज दिख रहे हैं। और एक और चीज़ है, मंकीज के हाथ में फ्रूटी है। तो ये बंदर है हमारे वृंदावन के, जिनकी सबसे फेवरेट है फ्रूटी। तो उनके लिए हमने फ्रूटीज किए हैं और एनिमल्स लगाए हमने। जिस तरह फ्रूटी का जिक्र आपने किया है, तो आपको कैसे पता चला कि वृंदावन में फ्रूटी का भोग यानी बंदरों को लगाया जाता है, या बंदर फ्रूटी ज़्यादा करके मांगते खींच लेते हैं, क्या ये क्या कहोगे इसके बारे में? वृंदावन जब मैं मेरे बर्थडे पे गई थी तब हमने देखा था कि वहाँ के बंदर बहुत अच्छे होते हैं उनके इसमें, और बहुत नटखट होते हैं। जैसे कान्हा है वैसे उनके बंदर होते हैं। तो उनका ऐसे है कि वो आपके चश्मे ले लेंगे, आपके पर्स ले लेंगे, जो भी आपके पास रहेगा, एंड उसका वो लोग डील करते हैं सिर्फ फ्रूटी से। आप उनको कुछ भी दे दो, आप उनको इनफैक्ट बनानास भी दे दो तो भी वो फ्रूटी ही लेंगे और फिर फ्रूटी के ही इसमें आपको आपकी चीजें वापस मिल जाती है। इसलिए वृंदावन के बंदरों को अलग मानते हैं कि वो फ्रूटी के बहुत दीवाने होते हैं। जिस तरह आज आपने बहुत सुंदर जो ये मराठी में झोपाड़ा कहते हैं, बहुत सुंदर झोपाड़ा आपने किया है। आपने यहाँ पे कृष्ण जी का जन्म मनाया है। क्या कहोगे, आपके मन में श्री कृष्ण के बारे में जो भावना है वो बहुत ही दिल से लगाई हुई दिखती है, और ये उत्साह मन में किस तरह जागता है? मैं एक्चुअली थीम कुछ और सोच रही थी, बन कुछ और गया। तो बस मैंने उनको बोला कि आपको जो पसंद है आप मुझे बता दो, मैं ट्राई करूँगी वैसे बनने को।
एंड आई गेस अच्छे से बना हो, शायद उनको अच्छा लगा हो, तो तर बस वही है. तर खरंच या ठिकाणी आपण पाहिलं की अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी जे सिंग परिवार आहे यांच्या वतीनं श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा झालेला आहे, जल्लोषात साजरा झालेला आहे. आणि आपण एक विचार करू शकत नाही अशा पद्धतीने फक्त या एकट्या मुलीने म्हणजे श्वेता सिंगने या ठिकाणी हा देखावा सादर केलेला आहे. यात काय कमी आहे असं आपल्याला कुठेच वाटत नाही. आणि अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांची मम्मी ज्योती सिंग यांनी सुद्धा तिला मदत केलेली आहे या ज्या 56 भोग आहेत ते दाखवण्यासाठी. आणि खरंच की देवाला कशा पद्धतीने आपण पूजा केली पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे, तर या सिंग परिवारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं की अशा पद्धतीने छोटेखानी का होईना पण उद्या उत्साहात त्यांना वाटेल की आम्ही हा जो जन्मोत्सव आहे तो जल्लोषात आणि आनंदात साजरा केलेला आहे. तर अशाच पद्धतीने आज या ठिकाणी सिंग परिवार यांच्याकडे हा श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झालेला आहे. आपण सुद्धा त्याचे दर्शन घ्या. आपण बघू शकता की कशा पद्धतीने हा देखावा या ठिकाणी त्यांच्या घरी सादर केलेला होता. तर मी इथेच थांबतो. आपला अतुल आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Kanha, happy birthday to you. विनय और न दूजा, प्रभु विनय और न दूजा, आस करूं मैं जिसकी, ओम जय जगदीश हरे.